नमस्कार. मी मनीषा. एकदा एका राजाच्या गावामध्ये एक संत महंत आले तसं राजेसाहेबांना कळलं. आणि राजेसाहेबांना नेहमी अशा विद्वान लोकांशी चर्चा करायला आवडत असे. त्यांनी लगेच आपल्या त्या सेनापती प्रधान यांना सांगितलं की कोण महंत आलेत बघा गावात आणि त्यांना माझ्या दरबारात घेऊन या. तर ते दोघंजणं त्या महंतांना घेऊन आले आणि ते महंत राजेसाहेबांच्या समोर उभे राहिले. आणि हे दोघं प्रधान आणि सेनापती जे होते ते त्या महंतांच्याकडे बघून कुत्सितपणानं हसत होते, छद्मीपणानं हसत होते. तर त्या महंतांनी विचारलं त्यांना, अरे तुम्ही मला इथं एवढं बोलवून आणलं आणि तुम्ही हसताय काय? त्याच्यावर ते काय म्हणाले, अहो विद्वानजी, म्हणाले तुम्ही इतके उंचीनं कमी आहात की आमच्या राजेसाहेबांशी चर्चा करताना तुम्ही कशी काय चर्चा करणार? राजेसाहेब एवढे मोठे धिप्पाड उंच आणि तुम्ही इतके उंचीनं कमी, ते कसं काय चर्चा करणार तुम्ही त्यांच्याशी? त्याच्यावर ते म्हणाले, अरे वेड्यानो, मी तुमच्या राजाशी चर्चा करताना ताठपणेनं चर्चा करीन, पण तुमच्या राजाला राजा असून माझ्याबरोबर चर्चा करताना मान झुकवून वाकवूनच ते ऐकावं लागेल. तर त्याच्यावर त्या दोघांच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि त्यांनी त्यांची माफी मागितली. तर महंतांनी सांगितलं, त्या विद्वानजींनी सांगितलं, कोणत्याही माणसाची विद्वत्ता ही त्याचं रूप, गुण, रंग आणि सौंदर्य ह्याच्यावर अवलंबून नसते, तर आणि उंची याच्यावर अवलंबून नसते, तर त्याची विद्वत्ता ही त्याची तपश्चर्या, त्याची बुद्धी आणि त्याचं कार्य ह्याच्यावर अवलंबून असते. त्या दोघांना आपली चूक कळली. त्यांनी त्यांना नमस्कार केला, माफी मागितली. तर अशी ही बोधकथा की कुणाचीही विद्वत्ता किंवा किंवा कुणाचाही मोठेपणा हा त्याच्या त्या व्यक्तीच्या दिसण्यावर किंवा सौंदर्यावर अवलंबून नसतो, व्यंगावर अवलंबून नसतो, तर त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतो. हे यातलं तात्पर्य आहे. म्हणून कधी कुणाचा अवहेलना करू नये. धन्यवाद. आपल्याला गोष्ट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कॉमेंट्स द्या. जय श्रीराम.